अजित पवार यांचे बंधू जे आहेत श्रीनिवास पवार, त्यांनी आता अजित पवार यांच्यावरती टीका केलेली आहे. असा नालायक माणूस पाहिला नाही असं श्रीनिवास पवार म्हणाले. मला फार काय त्याच्यावर बोलायचं नाही, पण रक्ताची नातीच म्हणजे कुटुंब नाही. 2 जुलैला ज्यावेळेला माननीय अजितदादा पवार साहेबांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली, त्यावेळेला महाराष्ट्रातील तमाम आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर त्या भूमिकेशी संलग्न होऊन आम्ही देखील कुटुंब म्हणून माननीय अजितदादांबरोबर उभे राहिलो. आणि बारामतीची जनता हे देखील माननीय अजितदादांचं कुटुंब आहे. आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे कुटुंब संपूर्ण ताकदीनिशी अजितदादांच्या मागे उभं राहिलेलं आपल्याला दिसेल. नेहमीच पवार बाबत आवड बोलतात अशी टीका करायची, मात्र आता स्वतः श्रीनिवास पवार जे बोलतात ते आता महाराष्ट्रासंदर्भात सर्व महाराष्ट्राला कळले, त्याबाबत काय सांगाल? माननीय अजितदादा पवार साहेबांनी काही दिवसापूर्वीच बारामतीमध्ये ही शंका व्यक्त केली होती की मी आणि माझ्या परिवाराला कुटुंबामध्ये एकटं पाडलं जाईल, आमच्यावर टीका होईल. पण महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे अजितदादांचं कुटुंब आहे हे त्यांच्या मागे खंबीरपणे उभं आहे. आवड म्हणतात की श्रीनिवास पवार यांच्या बोलण्यातून कृतज्ञता दिसते. आता घरातल्या सक्का भाऊच बोलायला लागलाय, त्यामुळे पवार आणि पवार असं कुटुंब आता वेगवेगळं दिसून येणं या निवडणुकीत. माझी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की पवार कुटुंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नका. आपल्या कुटुंबामधील आपले कौटुंबिक संबंध अधिक वृद्धिंगत कसे होतील याच्याकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावं. या वयात आता पवारांना सोडून सर्वजण चाललेत आणि त्यात अशा प्रकारचे श्रीनिवास त्यांचं बोलणं मात्र लोकसभेच्या अगोदर तर थेट मी शरद पवारांसोबत आहे असं त्यांचं देखील. मी सांगितलं ना आधीही की अशा प्रकारची आशंका माननीय अजितदादा पवार साहेबांनी व्यक्त केली होती. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते, बारामतीची जनता हे त्यांचं कुटुंब आहे. आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे कुटुंब, बारामतीची जनता संपूर्णपणे हे अजितदादांच्या मागे खंबीरपणे उभी राहिलेली आपल्याला दिसेल. केवळ हे सर्व कुटुंब एकत्र दिसायचं असं देखील म्हणतात, मात्र आता कुठंतरी कुटुंब दिसणार नाही. ज्यावेळेला 2 जुलैला वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांनी घेतली, त्यावेळेलाच जरी कुटुंब एक असलं तरी 2 राजकीय भूमिका आहेत हे स्पष्ट झालं होतं. आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की मी आता वेगळी राजकीय भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीचं त्यांचं कुटुंब हे त्यांच्या मागे उभं राहील. 2019ला उपमुख्यमंत्र्यांना ही मोठी चूक आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आणि आता पवारांचं देखील मी सांगितलं ना की डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय पवारसाहेबांपेक्षाही मोठे झालेले आहेत. वारंवार ते बोलतात की पवारसाहेबांची चूक झाली. आता पवारसाहेबांची चूक काढण्याएवढे ते मोठे झाले असतील तर मला माहीत नाही. ह्याचा प्रत्यय आत्ताच 2 दिवसापूर्वी कळव्यामध्ये जे बॅनर लागले होते भारत जोडो यात्रेचे, त्याच्यामध्ये एकीकडे म्हणायचं की आदरणीय पवारसाहेब माझा बाप आहे आणि त्याच मोठ्या बॅनरवर फक्त राहुल गांधींचा फोटो होता, स्वतःचा फोटो होता. मात्र आपण ज्यांना बाप म्हणून म्हणतो त्या बापाचा फोटो तर बॅनरवर नव्हता. तो बॅनर कृपया मीडियाने जाऊन बघितला असेल किंवा कोणी व्हिज्युअल्स घेतले असतील तर ते दाखवा लोकांना. मात्र चंद्रकांत पाटील देखील म्हणतात की शरद पवार यांनी लोकशाहीचा खून केलेला आहे. काय वाटतं येणाऱ्या काळात लोकसभेसाठी आता चंद्रकांत पाटील देखील तयारी पवारांसोबत बघावी? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार माननीय प्रफुल्लजी पटेल, प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये जेवढ्या लोकसभेच्या जागा मिळतील या सगळ्या जागांवर महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा उमेदवार घड्याळ चिन्ह घेऊन विजयी होईल, हा आमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा संकल्प आणि मानस आहे. नुकसान
केलं असं देखील चंद्रकांत पाटील म्हणतात. शरद पवारांनी काय नक्की एकंदरीत नुकसान केलं? आतापर्यंत अनेक लोकांना मंत्री बनवलं, उपमुख्यमंत्री बनवलं अजितदादांना. अशा वेळेस आता या वयात आता ही माननीय चंद्रकांत पाटील काय बोलले मी ऐकलं नाही, त्यावर मी अधिक टिप्पणी करणार नाही. काय वाटतं येणारी निवडणूक कशा प्रकारे असणार आहे? राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी देखील दिसणार आहे आणि न्यायालय देखील लढाई सुरू आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी NDAचा घटक पक्ष आहोत. महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही लोकसभेची निवडणूक आम्ही सामोरे जात आहोत. आमचा महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा हाच संकल्प आहे की 45+ लोकसभेच्या खासदार हे महाराष्ट्रातून निवडून गेले पाहिजेत आणि देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान आम्हा सर्व कार्यकर्त्यांना बनवायचं. जागा वाटपासून दिल्लीला जाणार आहे अजितदादा, असं वाटतं काही जागेसंदर्भात ते निर्माण झालेले आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने जागा पाहिजे तशी जागा सगळ्यात नाही, जसं मी सांगितलं ना की भारतीय जनता पार्टीचं दिल्लीतलं शीर्ष नेतृत्व गृहमंत्री माननीय अमितभाई शहासाहेब, त्याचप्रमाणे त्यांचे अध्यक्ष माननीय JP नड्डा साहेब यांच्याबरोबर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, त्याचप्रमाणे प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे चर्चा करत आहेत आणि महायुतीमध्ये राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा लोकसभेच्या लढायला मिळतील. आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये महायुतीच्या ज्या जागा आम्हाला लढायच्या आहेत याची लवकरात लवकर पक्ष घोषणा करेल. सर, तुम्हाला अनुभव आहे ठाण्याचा कल्याणला, मात्र जिम्मेदारी तुमच्याकडे कशा प्रकारे आता पक्षाने दिलेली आहे नक्की येणाऱ्या काळात लोकसभेसाठी? मला ठाणे जिल्ह्यातील 3 लोकसभेसाठी समन्वयक म्हणून पक्षाने नेमलेला आहे. ठाणे लोकसभा असेल, कल्याण लोकसभा असेल, भिवंडी लोकसभा असेल, इथे महायुतीचे जे उमेदवार असतील, भिवंडीला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटीलजी यांचं उमेदवारी भाजपकडनं जाहीर झालेली आहे. लवकरच कल्याण आणि ठाण्याची उमेदवारी देखील जाहीर होईल. या 3 उमेदवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीमध्ये ताकद उभी करून विक्रमी मताधिक्याने ठाणे जिल्ह्यातील 3 महायुतीचे खासदार दिल्लीला जातील ही माझ्यावर जबाबदारी आहे. 7 टप्प्यातलं निवडणूक होणं, मात्र महाराष्ट्रात देखील तुम्हाला कुठे कुठे अशा प्रकारची तयारी करायला सांगितलं? नाही, आता 5 टप्प्यामध्ये आहेत. म्हणजे 19 एप्रिलपासून तर शेवटचा टप्पा आपल्याकडे 20 मेला आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याकडे 20 मेला निवडणूक आहेत. पक्ष जी जबाबदारी देईल ती पेलण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण युती धर्म पाळायला हवा, तरी सुद्धा शिवतारे यांनी असं म्हटलेलं आहे की पवारांसमोर आपण उमेदवार द्यायला हवा. मी कालच माझी भूमिका पक्ष म्हणून स्पष्ट केली होती. ज्या वेळेला आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून राष्ट्रवादीची तीव्र नाराजी व्यक्त केली, त्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे त्यांना योग्य समज देतील. आमच्यासाठी विजय शिवतरे हा विषय संपलेला आहे. फार त्यांना महत्त्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देत नाही. शिवतारे यांचं असं देखील म्हणणं आहे, मी जर उभा राहिलो नाही किंवा राहिलो तरी सुद्धा अजित पवार गटातला कुठलाही उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही. त्यांना फार महत्त्व देऊ नये. त्यांच्या पक्षामध्ये देखील त्यांना जे काय बोलायचं होतं ते माननीय मुख्यमंत्र्यांनी समज दिलेली आहे. त्यामुळे विजय शिवतरे हा विषय संपलेला आहे आणि त्याच्यावर कृपा करून आपण राष्ट्रवादी पक्ष म्हणून तरी आम्ही पडदा टाकलेला आहे, आपणही टाकावा ही माझी तुम्हाला विनंती आहे. युती धर्म जर त्यांनी पाळला नाही तिथे, तर मात्र ठाणे आणि कल्याणमध्ये आपण कशाप्रकारे असणार युती धर्म पाळायला? मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते या नात्याने त्यांना समजूत दिल्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण बारामती लोकसभेमध्ये येणार नाही. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. सर, सुप्रीम कोर्टामध्ये आज युक्तिवाद आहे. पक्षाचं चिन्ह आणि शरद पवार यांचा फोटोबाबत आज युक्तिवाद होणार आहे.
माझ्या मते उद्या 19 तारखेला आहे. आमच्यातर्फे ज्येष्ठ विधितज्ञ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू आम्ही तिथे मांडू. मागच्या वेळेला अभिषेक मनू संघवींनी जी काय पोस्टर्स काय दाखवली ही आम्हाला माहीत नाही, पण आम्ही कुठेही शरदचंद्रजी पवार साहेबांचं नाव आणि फोटो अजिबात वापरत नाही. आम्ही वेगळी भूमिका घेतल्यानंतर अजिबात पवार साहेबांचं नाव आणि त्यांचा कुठलाही फोटो आम्ही अजिबात वापरत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.